ड्रोन मधून कशी कळणार आहे झाडाखाली जर विहीर आहे इथं, तो ड्रोन मधल्या याच्यात विहीर दाखवत नाही आणि मंडळ अधिकारी गेले असतील, त्याच्यानंतर कृषीवाले कोणी गेले, ते सगळ्यांच्या अहवालात विहीर आहे, त्याला मावेजा नाकारला त्याचं जिरायचे. त्यांना इथं येणं मी सगळ्यांना सांगितलं. खोतकर साहेब म्हणले आपण तिथं चलू, म्हणलं इथं बोला, एकदा मानसिकता तयार करा, मग आम्ही तुम्ही जिथं बोलवलं तिथं येतो. आज देवमूर्ती येथे जे सुरू असलेलं जालना नांदेड समृद्धी महामार्ग मावेजासाठी आंदोलन सुरू आहे, त्याचा 4था दिवस. 4थ्या दिवशी SDM श्रीमंत हरकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि समजून घेतलंय. आपण जाणून घेऊ. सर, आपण इथं आज 4थ्या दिवशी भेट दिली, नेमके त्यांच्या ज्या आंदोलकांचे प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांनी काय सांगितलं आणि काय समजून घेतलं, आपण काय सांगाल? मी आज देवमूर्ती येथे बसलेले सगळ्या आंदोलनकर्त्याची भेट घेतलेली आहे. त्यांच्या ज्या जालना नांदेड एक्सप्रेसवेच्या अनुषंगानं मुख्य मागण्या आहेत, म्हणजे बाजारभावाप्रमाणे आम्हाला आमच्या जमिनीचा दर मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर जर काही इतर शेतकऱ्यांचे किंवा बाधित कुटुंबांचे काही व्हॅल्युएशन सुटलेले असतील तर तो एक ग्राह्य धरण्याचा मुद्दा आहे, तर तो आम्ही इमिजिएट ॲक्सेप्ट केलेला आहे. दुसरं, बाजार मूल्य जे आहे सध्याचं ते देण्याबद्दल देखील त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. ते आम्ही जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवू, जिल्हाधिकारी महोदयांसमोर ठेवू. उद्या पालकमंत्री महोदयांची देखील DPCची बैठक आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवता येईल आणि जेवढ्या पद्धतीनं प्रशासनाला सकारात्मक भूमिका या प्रकरणामध्ये घेता येईल तेवढी सकारात्मक भूमिका प्रशासन घेणार आहे. धन्यवाद सर. जसं की हरकर साहेबांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी इथं भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या, यांच्या ज्या सगळ्या मागण्या त्या समजून घेतल्या. बऱ्याच मागण्या त्या कन्सिडर करण्याच्या मार्गावर असून प्रशासन देखील याच्यात सकारात्मक भूमिका घेण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी कळवलं आहे. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.